रामकृष्णारी मंडळी, आपण सालाबाद प्रमाणे म्हणा किंवा दरवर्षी जातो त्याप्रमाणे यावर्षी आपण आषाढी एकादशी निघालोय। आज 17 जुलै, देवशयनी एकादशी आज आहे। तर सकाळी आम्ही 5:30 वाजता पुण्यातून निघालोय। आता माळशिरसच्या इथं आलो। आता इथून 50-1 किलोमीटर फक्त पंढरपूर राहिलेलं आहे। हे माझ्या समोर जे बघताय गाडी चालली आहे, ही धाबेकर गुरुजींची गाडी आहे। आणि आपण 2 वर्षापूर्वी ज्या गाडीतून गेलो होतो त्याच गाडीतून याही वर्षी आपण पंढरपूर यात्रेला निघालो, बरोबर का? बरोबर। फक्त मागच्या वर्षीचा मार्ग तुकोबारा ज्या मार्गाने जातात सोलापूर रोडनी, त्या मार्गाने गेलो होतो। आणि यावर्षी आपण निघालोय ज्ञानोबा माऊली ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने यावेळी निघालोय। 75% महामार्गाचं काम उत्तम झालेलं आहे, 1 नंबर रस्ता झालेला आहे। गुरुजींच्या गाडीमध्ये खंडाळकर गुरुजी आहेत, शुभम खंडाळकर आहेत आणि तबल्याचे त्यांना साथ करणार आपला सोहम गोराने। असे ते 4 जण त्या पुढच्या गाडीमध्ये आहेत। आणि आमच्या ह्या गाडीमध्ये मी ड्रायव्हिंग करतायत दोडे साहेब, पाठीमागे आमचे बोनकर अण्णा आहेत आणि त्याच्याबरोबर खंडाळकर गुरुजींचे शिष्य आहेत। असे 4 जण आम्ही या मागच्या गाडीमध्ये। 50 किलोमीटर आता पंढरपूर राहिलंय, नगर प्रदक्षिणा सुद्धा करणार आहे। खंडाळकर गुरुजींचा कार्यक्रम आहे, तोही आपण करून संध्याकाळी परत रिटर्न जर्नी आहे। माऊली जरा 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, टाळ्याचा गजर होईल। 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा। चला माऊली टाळ्या होऊन द्या, माऊली टाळ्यांचा गजर होऊ द्या। माऊली 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 तुकोबाराम महाराज की जय, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय। चला माऊली सावकाश चला। हळूहळू पुढे जात राहा, लहान मुली व स्त्रिया यांची काळजी घ्या। कृपा करी हरिनाम, कृपा करी
कृपा महाजन यांचा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना कुणी धक्काबुक्की करणार नाही. सर्वांनी सहकार्य करायचे. माऊली सर्वांनी सावकाश जायचंय. आपण सर्वांना वर श्री संत नामदेव महाराज जन्मस्थान आहे. नामदेव मंदिर पुढे